मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांनी या सगळ्या घटनेबाबतचा आढावा घेतला। येत्या 24 तासांमध्ये प्रकरणाचा छडा लावा असं राज ठाकरे यांनी यावेळी पोलिसांना म्हटलं। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा मासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केली गेली। आई वडिलांचं नाव घ्यायला ज्याला लाज वाटते त्याचं हे कृत्य असावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकतो अशी शक्यता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी वर्तवली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडूनही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली ती दृश्य। तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय। तर या घटनेवर आलेल्या काही राजकीय प्रतिक्रिया बघूयात। ज्या पद्धतीने मासाहेबांच्या प्रतिमेवर लाल कलर फेकला गेला त्याचा थेट संबंध सिंदूर या म्हणजे माझं कुंकू माझं सिंदूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आवाहनानंतर केवळ मुंबईने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये ह्या आव्हानाचं स्वागत केलं गेलं। या सगळ्या राज्यांमध्ये माझं कुंकू माझं सिंदूर हे अभियान यशस्वी झालं आणि त्यामुळे साहजिकच ज्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांच्याच विकृत प्रवृत्तीने हे कृत्य केलं आहे असं म्हणायला काय म्हणणं योग्य ठरेल। खरं तर कोणी माथे फिरून अशा प्रकारे स्वर्गीय मासाहेबांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीने कृत्य करण्याचा जो प्रयत्न केला मला वाटतं हा निषेधार्ह आहे। पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे। मी जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि मासाहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की CCTV आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत, त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। शिवसैनिकांनी जेव्हा उद्धवजींना ह्या गोष्टी कळवल्या, इथल्या असलेल्या नागरिकांनी इथल्या लोकांनी कळवलं, तेव्हा पहिला प्रथम म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की पहिलं सुचिरभूत करून घ्या, कुठलीही गडबड गोंधळ करू नका। आणि पोलिसांना पाचारण केलं, पोलीस आले, सगळं व्हिडिओ शूटिंग झालं, सगळं झालं। चारी बाजूला कॅमेरे आहेत, निश्चित त्या कॅमेऱ्यामध्ये कोण व्यक्ती आहे ती कळेल, त्या व्यक्तीचं वर्तमान काय आहे, त्या व्यक्तीचा भूतकाळ काय आहे, नक्की हे तपासलंच पाहिजे। हा मूर्खपणाचा कळस आहे। त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही, कारण सन्माननीय मासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून बुजून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही। तात्काळ तो छडा लागला नाही। काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं, कायदा सुव्यवस्था खराब व्हावी, एकंदरीत धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हाव्या, अशा प्रकारच्या वातावरण केलं जातं। आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब सक्त कारवाई झाली पाहिजे।